नमस्कार. आज मी नेहा मालवणी किचनमध्ये तुम्हाला मी पनीर क्रिस्पी दाखवणार आहे, ते पण घरगुती पद्धतीने. पनीर घेतले 200 ग्रॅम. मी असे मोठे मोठे स्लाइस करून घेतले मी. तर आता काय करणार मी, ह्याच्या अजून 2 तुकडे करणार आहे, तर बारीक करणार आहे. अशी बारीक आहे. हे बघा, अशा पद्धतीमध्ये मी पनीर कापून घातलेलं आहे. हॉटेलमध्ये ह्याला हे म्हणतात काय, पनीर क्रिस्पी. मी आता घरगुती माझ्या पद्धतीत बनवणार आहे पनीर क्रिस्पी. हे तुम्हाला दाखवत आहे मी. त्यासाठी साहित्य सांगते तुम्हाला मी. आता हे बघा, पहिलं मीठ टाकून घेणार मी. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, एक चमचा टाकायचे आलं लसूण पेस्ट. त्याच्यानंतर हळद, आणि आमचा घरगुती मसाला. त्याच्यामुळे सगळे खडे मसाले मिक्स आहेत. घरगुती लाल तिखट, खडे मसाले, मिरची, 2-4 प्रकारची मिरची, सगळे मिक्स आहे. ते त्यामध्ये घरचा मसाला आहे. हे 1.5 चमचा टाकणार आहे. एवढे साहित्य आहे: आलं लसूण पेस्ट, घरचा मसाला, आणि हळद आणि मीठ. ते मॅरिनेट करूया. हे मी हलका तेलात मॅरिनेट करते, हलक्या हाताने, एकदम हलका. आता पनीर नरम महिन्यात तुटण्याची शक्यता असेल, असं हलक्या हाताने सगळ्या पनीरच्या स्टिकला लावून घ्यायचं. हे आपलं घरगुती आहे पनीर क्रिस्पी. आता मी हे सगळं आलं लसूण पेस्ट, आपलं घरगुती मसाला, हळद, मीठ टाकून मॅरिनेट केलेलं आहे मी. असं आपण काय करायचं आहे, 10 मिनिटं झाकून ठेवायचं. म्हणजे सगळे मसाले मुरतात आतमध्ये आणि चव चांगली येते. हे बघा, 10 मिनिटं झालेले आहेत आणि मग मस्तपैकी मॅरिनेट पण झालेलं आहे. तर आता तुम्हाला मी फ्राय करून दाखवते. आता तवा ठेवला आहे, तर तव्यावर मी तेल टाकते. तेल पण जास्त नाही टाकायचं. ह्या पळी आहे नाही, 2 पळी टाकायचं. डीप फ्राय नाही करायचं, आपल्याला शॅलो फ्राय करायचं. तर तेल गरम झालेलं आहे. तेल पण खूप गरम नाही करायचं, कडकडीत नॉर्मल करायचं. असं एक ठेवायचं असं. तर मी एवढे ठेवून घेतलेले आहेत. आता मी हे एक साईड भाजली आहे ना, दुसऱ्या साईडला पलटी मारते. हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्यात थोडं तिखट टाकायचं, ते जाडसर पेस्ट बनवायची आणि डीप फ्राय करायची. पण मी आता एकदम साध्या आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवले आहे. मी घरगुती कोणीही बनवू शकतो. एकदम कमी साईजचं आहे. आपले जे रोजचे मसाले आहेत ते, आपलं घरगुती कोणताही मालवणी मसाला असेल ना, मालवणी मसाला टाकले चालेल, आगरी मसाला टाकले चालेल, कोणताही मालवणी मसाला टाकायचा किंवा आगरी मसाला. त्याच्यामध्ये थोडेतरी खडे मसाले मिक्स पाहिजे असा मसाला टाकायचा. नुसती मिरची पावडर नाही टाकायची. तर मालवणी मसाल्यामध्ये पण सगळे खडे मसाले असतात, आगरी मसाल्यामध्ये असतात, घाटी मसाला असतो तो, त्याच्यामध्ये पण असतात. असा मसाला वापरायचा. नुसती मिरची पावडर असते तो मसाला नाही वापरायचा. आता हे फ्राय केलेले आहे, ते साईडला ठेवते आणि दुसरे आहेत ना अजून ते टाकून घेते. तेल जरा मिसळून देते.
आता मी हे अर्धे काढून घेते. तेल पूर्ण याचं नितळलं. आता आपली पनीर क्रिस्पी घरगुती पद्धतीमध्ये रेडी झालेली आहे. तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला थँक्यू.